नमस्कार. मी त्रिविक्रम हिरलेकर टीएच नेटवर्कच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक श्री नीरज शिरवईकर सर. नमस्कार सर. टीएच नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे नाटकाचे विश्व. तर आज आपण नीरज सरांकडून जाणून घेऊया हे विश्व कसं असतं, लेखनाची पद्धत काय असते, नाटकं कशी घडतात, नाटकाच्या गोष्टी कशा असतात, नाटकाचे विषय कसे असतात. तर आपण आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. येस. तर सर, सगळ्यात बेसिक प्रश्न पहिला, जसं आपल्या पॉडकास्टचा विषय आहे की नाटकाचं विश्व कसं असतं, तर तुमच्या दृष्टीने तुम्ही या विश्वाकडे कसं बघता, किंवा तुमच्या दृष्टीने नाटक म्हणजे काय? हा खूप लेयर्स वरचा प्रश्न आहे. याचं नेमकं उत्तर देणं थोडं अवघड आहे. नाटकाचं विश्व म्हणजे एका नाटकाचं विश्व असा प्रश्न आहे, बरोबर आहे? हो. की एखादं नाटक आपण लिहितोय, तर त्याचं जे वर्ल्ड क्रिएशन ज्याला आपण म्हणतो, असा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ ते नाटक जर का 60च्या दशकात घडत असेल, तर तेव्हाच ते जग उभं करणं, किंवा ते 17व्या शतकातलं नाटक असेल तर तेव्हाचं जग उभं करणं, किंवा आजच्या सुद्धा काळात एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट मध्ये जर का ते घडत असेल, तर मग त्या संदर्भात एक विश्व उभं करणं, असा असा एक दृष्टिकोन असतो. अम, नाटक म्हणजे एखाद्या कुठल्याही एका गोष्टीला आपण नाटक तेव्हा म्हणू शकतो जेव्हा त्याच्यामध्ये एक इनहेरंट नाटकीयता आहे. अच्छा. त्याच्यामध्ये त्याच्यात एक थिएट्रिकॅलिटी आहे, आणि त्याचा ग्रॅमर हा नाटकासाठी बनलेला आहे. म्हणजे मला जेव्हा एखादी गोष्ट सुचते, तर ती गोष्ट त्याच्या फॉर्म सकट सुचते. म्हणजे ह्याचा काय म्हणूया आपण, याची सिरीज होऊ शकते, किंवा याचं नॉवेल होऊ शकतं, किंवा ह्याचं ऑडिओ बुक होऊ शकतं, किंवा सिनेमा होऊ शकतो, किंवा नाटक होऊ शकतं. नाटक. तर असं नाही होत की मला एक, म्हणजे हे मी माझं सांगतोय, असं नाही हो. होत की एखादी काहीतरी गोष्ट सुचली आणि मग अरे ह्याचं आता मी नाटक करतो, असं नाही होत. अच्छा. नाटकच इनहेरेंटली सुचतं. अच्छा. अच्छा. नाटकामध्ये एक एक रतनथियम जे होते आपले, फार मोठे देशातले नाटककार, नाट्य दिग्दर्शक होते. त्यांनी ते मणिपूरचे होते, एनएसडी मध्ये वगैरे. अच्छा. ते एनएसडी चे डायरेक्टर पण होते पूर्वी. तर त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे की नाटकात आणि इतर माध्यमांमध्ये, सिनेमा किंवा यात फरक काय आहे. की तुम्ही सेम सीन आहे की हा एक हा. मुलगा आणि एक मुलगी आहे, हम्म. आणि त्यांच्यात एक रोमॅन्टिक सीन आहे, आणि मुलगा मुलीला बघतो, तो बघा तो बघा तो बघ तो बघ चंद्र. आणि मग तो काय कॅमेरा वरती जाईल, किंवा काय जे काय होईल, आणि तुम्हाला एक तिथे जो काय चंद्र असेल त्या रात्री, तो तुम्हाला दिसणार आहे. बरोबर. नाटकात पण हाच सीन जर का असेल, आणि मुलगा त्या मुलीला म्हणतो की तो बघ तो बघ चंद्र, तेव्हा तिथे मागे काहीच नाही, अच्छा. तिथे काळा पडदा आहे. पण आम्ही जे ऑडियन्स मध्ये बसलेलो आहोत, आमच्या इमॅजिनेशन मध्ये जो चंद्र आहे, आमच्या कल्पनेत समावलेला जो चंद्र आहे, तो प्रत्येकाला दिसतो, आणि तो प्रत्येकाला वेगळा दिसतो. सिनेमा किंवा टेलिव्हिजन जे आहे, इट इज द मीडियम ऑफ प्रेझेन्स. येस. नाटक इज अ मीडियम ऑफ ऍब्सेन्स. ओके. म्हणजे सगळ्या गोष्टी नाटकात दाखवायच्या नाहीयेत कॅटेगोरिकली. ओके. हा. तुम्हाला नाटककार म्हणून तुमचं विश्व उभं करताना तुमच्याकडे किती माणसं असणार आहेत? 5 असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील, त्याहून जास्त तर असणार नाही. त्या 5-10 लोकांना घेऊन, आणि त्यांच्या आयुष्यात किती माणसं असतील, त्यांचे रोजचे रेफरन्सेस किती असतील, हे सगळे जसे आपल्या आजच्या जगण्यात आपल्याला आपण अनुभवतो, किंवा आपण आपल्या जवळच्यांबरोबर जे काही इंटरॅक्शन करतो, त्याच्यामध्ये हे खूप इझिली येऊन जातात रेफरन्सेस, आणि आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही. अच्छा. ते पात्र तिथे उपस्थित असत नाही, पण मी जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा ते तुमच्या मनात उभं राहतं. दॅट इज अ पार्ट ऑफ वर्ल्ड क्रिएशन.
नाट्यविश्व जेव्हा आपण म्हणतो तर तुम्हाला जे स्टेजवरती दिसतंय त्याच्या पलीकडे खूप काही आहे. तुम्हाला स्टेजवरती काय दिसत असणार? म्हणजे युजली आपण एक मराठी कमर्शियल नाटक बघतो, त्याच्यामध्ये एक एक खोली असते, एक घर असतं, असं एक एक काहीतरी लोकेशन असतं, एक दिवाणखाना, स्थळ दिवाणखाना पद्धतीची नाटकं असं आपण त्यांना म्हणतो. त्याच्यामध्ये एक आई बाप, एक मुलगा, एक मुलगी, असे एक आपले ठरलेले काही ते कॅरेक्टर्स असतात. ते येऊन जाऊन असतात आणि त्यांच्या आयुष्यात बाहेर कोण कोण आहेत ह्यांचे आपण संदर्भ ऐकत असतो. त्या संदर्भांवरून ती जी माणसं आहेत जी स्टेजवरती कधी येत नाही ती उभी राहायला पाहिजे. अच्छा. एखादा समजा बाहेर ऍक्सिडेंट झालेला आहे, तो काय ऍक्सिडेंट काय आपण स्टेजवरती दाखवू नाही शकत. बरोबर. अ, पण त्या ऍक्सिडेंटचा मानवी भावनांवरती काय प्रभाव आहे हम्म. हे आपण दाखवतोय. दाखवू शकतो. नाटकीयता तो ऍक्सिडेंट दाखवण्यात नाहीये, नाही. त्या ऍक्सिडेंटचा माणूस म्हणून माझ्यावरती काय इम्पॅक्ट झालाय हे दाखवण्यात आहे. ओके. तर हे झाले तुमचे स्पेसिफिक इमोशनल रेफरन्सेस किंवा त्यांचे ओळखीचे जे रेफरन्सेस आहेत ते ह्या पलीकडे काळ एस्टॅब्लिश करण्याचे काही रेफरन्सेस. म्हणजे वाईट संवाद लेखन आपण कशाला म्हणतो, की अरे 1942 वर्ष आलं आणि अजून आपली गाडी पुढे जात नाही, असा जर का संवाद आला तर ते नाटककाराला तुम्हाला वर्ष सांगावं लागेल. अच्छा. हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. हो. हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. उलट जर का तो एखादा कॅरेक्टर येऊन बोलला, चला 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 गवालिया टँकला बघा किती गर्दी जमलेली आहे, आज गांधीजी येणार आहेत. मग आम्हाला कळतं की 1942 आहे. अच्छा. मग त्यांना सांगायची गरज नाही पडत. मग आणि त्यांचे कपडे आहेत, त्यांचं इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचे हातात मोबाईल नाहीये, हम्म. त्यांच्या एक मॉडर्निटी नाहीये त्यांच्या आसपास, त्यांची भाषा आत्ताची आहे तशी नाहीये. ह्या सगळ्या रेफरन्सेस वरून आपल्याला ते नाट्यविश्व पूर्णपणे समजतं. अच्छा. हे झालं वास्तववादी जेव्हा आपण एखादं हे बघतो. तर अशा पद्धतीने नॉन रिअलिस्टिक किंवा स्टाईलाइज्ड हम्म. ज्या नाटकांना आपण म्हणतो त्यांचं पण वर्ल्ड क्रिएशनची व्याख्या वेगळी आहे. त्यांचं पण एक विश्व तयार करणं याची प्रोसेस वेगळी आहे. आणि एका नाटकाचं मला उदाहरण द्यायचंय ते म्हणजे घाशीराम कोतवाल. वा. हा, ते घाशीराम कोतवाल ह्याचा हे काही वास्तववादी त्या काळातलं नाटक नाहीये. नाही. हे स्टाईलाइज्ड आहे, पण त्या फॉर्ममुळे त्याचं एक वेगळं विश्व तयार होतं. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला माहितीये की ही माणसंच आहेत, पण ती जेव्हा तुमच्याकडे पाठ दाखवून असे हातात हात घालून उभे राहतात तेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट करता की ही भिंत आहे. येस. कारण की त्या नाटकाच्या नाटकीय युनिव्हर्सचे दिग्दर्शकांनी जे काही नियम मांडलेले आहेत ते तो स्वतः मोडत नाही, ओके. ते तसंच राहतात. किंवा एक जे पीटर ब्रूकचं महाभारत हे नाटक आहे, हे पण स्टाईलाइज नाटक आहे तसं. आणि त्याच्यामध्ये ते ब्रिटिश नाटक एक होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा कर्णाचं ते चाक रुततं जमिनीत त्यावेळेला अर्जुन म्हणतो की मी काय ह्याला मारू नाही शकत कारण की ह्याच्याकडे काही म्हणजे हा काही करू नाही शकणार आहे आता. तर कृष्ण त्याला समजवतो की ज्या वेळेला अभिमन्यू अशा पद्धतीने अडकला होता तेव्हा यांनी ही दया दाखवली नाही तर आता तू कशाला दाखवतोय. बरोबर. आणि ते ट्रिगर होऊन तो बाण सोडतो. आता ते नाटक चालू आहे. त्यांनी जर का ते बाण तो सोडला तर तो ऑडियन्स मध्ये जाऊ शकतो, तो कुठेतरी जाऊ शकतो, तो कर्णाला लागलाच नाही मग त्याचा हशा होऊ शकतो. अशा खूप गोष्टी होऊ शकतात. दिग्दर्शकांनी चॉईस काय केलंय की तो बँड सोडतो आणि काळ थांबतो. हा हा. सगळे ते जे काय म्हणूया आपण ते युद्धभूमीवरती जेवढी माणसं आहेत ते तिथल्या तिथे फ्रीज होतात बरोबर. आणि कृष्ण एकटाच चालू शकतोय, हलू शकतोय आणि तो बाण घेऊन हळूहळू जाऊन नाचत नाचत तो त्या कर्णाला लावतो. हे आपण ऍक्सेप्ट करतो. ही नॉन रिअलिस्टिक नाटकाची नाटकीयता ही आहे. अच्छा. तर मला असं वाटतं की तुम्ही नाट्यविश्व कशा पद्धतीने तयार करता किंवा कशा पद्धतीने ते रचता हे त्या नाटकाच्या फॉर्मवर, नाटकाच्या आशयावरती अवलंबून आहे. अच्छा. आणि ते लिहिताना आपल्याला स्वतःला ते सापडतही जातं.
हम्म. फक्त आपण जर का फार सिरियल वजा नाटक करत असू हा तर हा. आपण हे करायला बसत नाही. मग आपण नाही कशासाठी आपण एक एवढंच करूया असं हे करतो. तर तसं न करता मला वाटतं की त्याची थिएट्रिकॅलिटी एक्सप्लोर केली गेली पाहिजे. अच्छा. तर त्याला नाटक म्हणून बघण्यात मजा वाव. खूप सुंदर उत्तर आहे. दिलं तर. आणि अतिशय महत्वाचं उत्तर होत आहे. म्हणजे एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह आता तयार झालाय नाटकांकडे बघण्याचा. कारण आपण काय करतो, आपण एक सामान्य माणूस काय करतो, नाटकाचं तिकीट काढतो, राईट. थिएटरमध्ये जातो, नाटक बघतो. पण आता हे उत्तर जेव्हा तो ऐकेल ना, तेव्हा एक नवीन दृष्टीने तो ते नाटक बघेल आणि त्याचा अजून आनंद त्याला घेता येईल. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की रिअलिस्टिक आणि नॉन रिअलिस्टिक गोष्टींचा ताळमेळ स्टेजवर कसा आपण सांभाळतो, किंवा जसं तुम्ही उदाहरण दिलं की श्रीकृष्ण नाचत नाचत तो बाण घेऊन जातो आणि पुढे ज्या गोष्टी घडतात, ते पटण्यासारखं आहे आणि ते आता समजलंय की ते तसं का करावं लागतं. कारण तुम्ही ते उदाहरण दिलं की बाण सोडला तर तो कुठेही करावं भरकटू करावं शकतो. लागतं असं नाही. करावं लागतं असं नाही. हा रादर मी जेवढे व्यावसायिक नाटक बघतो त्यात फार लोक हे करत नाहीत. हा हा. अ, माझं असं म्हणणं आहे की हे केलं तर त्याची नाटकीयता जिवंत राहते. येस येस. म्हणून हे करावं अशी माझी इच्छा आहे. करावं. ते नाटक काही तुम्ही म्हणजे नुसतंच स्टेजवरती काहीतरी सादर केलं तर ते नाटकच होतं असं नाही. अच्छा, लक्षात. स्टेजवरती आहे त्याच्यात लोक आहेत समोर लाईव्ह हे आहे, तर ते नाटक आहे. पण हम्म. त्यातली थिएट्रिकॅलिटी तशीच राहत नाही. हो. ती टिकून ठेवायची असेल तर अशा काही बारीक बारीक गोष्टी आपल्याला शोधून काढाव्या लागतात. तुम्हाला त्याच्यात सर्जनशीलतेलाही खूप वाव आहे ना. तुम्ही तुमची अर्थात. क्रिएटिव्हिटी पण दाखवू शकता त्याच्यात. आणि ती अर्थात. क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्ही दाखवली तर ते अजून जास्त समजायला सोपं पडतं आणि बघायलाही चांगलं वाटतं. म्हणजे आणि अगदी असे अगदी. चॅलेंजेस येतात ना, तेव्हा अधिक जास्त ते खुलतं आणि अधिक जास्त आपल्याला चांगलं दाखवता येतं. एक्झॅक्टली. सर, खूप छान सांगितलं तुम्ही. आता आपण पुढचा प्रश्न विचारतो. खूप मस्त मुलाखत होते येस. आपली. सुरुवात तर खूप मस्त झाली आहे. तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात की नाटक हे वेगळं म्हणजे विषय जे असतात नाटकाचे त्याचे सिनेमा नाही बनू शकत किंवा मालिका नाही बनू शकत. म्हणजे असे विषय असतात की नाटकाचा एक ठराविक विषय असावा लागतो ते सांगण्यासाठी. तो मला असं विचारायचं आहे की ते विषय कसे निवडायचे किंवा ते विषय काय असतात किंवा तुम्ही कसे हा. विषय निवडता? बरं. या बाबतीत माझं थोडं कॉन्ट्रोव्हर्शियल मत आहे. हा, सांगा ना. अ, नाही नाही असं काही एवढं कॉन्ट्रोव्हर्शियल नाहीये. हा. पण मी जे म्हणालो की मला काय म्हणूया आपण एक गोष्ट जी आहे हम्म. ही त्याच्या फॉर्म सकट सुचते. आता गोष्ट किंवा कथानक हे वेगळं आहे आणि विषय हा वेगळा आहे. अच्छा. मला असं वाटतं की आपल्याकडे विषयाला फार जास्त प्राधान्य दिलं जातं आणि ते नाही द्यायला पाहिजे. काय होतं आणि हे कुठून आलं ते पण मी सांगतो. कॉलेजच्या ज्या काही एकांकिका स्पर्धा असतात म्हणजे ज्या अगदी मोठ्या असतील किंवा साध्या पण असतील किंवा जे काही असणार, तिथे खूप काळापासून आपण एक विषयाला मार्क देत आलेलो आहोत. हम्म. त्याच्यामुळे झालंय असं की एक काहीतरी सेन्सेशनल विषय निवडायचा की हा काहीतरी सॉलिड विषय आहे, ह्या विषयावरती असं काही झालेलं नाही. आणि त्यावरती अत्यंत बेसिक मेलोड्रामॅटिक एक नाटक लिहिलं तर आपण जिंकू, असा एक समज झालेला आहे. कॉलेज पुरता तो एकांकिका स्पर्धा करताना ठीक आहे. प्रोफेशनली नाटक करताना फार विषयाच्या मोहात पडू नये असं मला वाटतं. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ कसं की निबंध लेखन स्पर्धा आहे. हम्म. बरोबर आहे समजा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक विषय दिला जातो. त्या विषयावरती तुमचं वर्ल्ड व्ह्यू काय आहे, तुमचं काय अभ्यास असेल, तुमचं काय ओपिनियन असेल, हे तुम्ही मांडता त्यावरती. बरोबर. आणि मग एका विषयावरती 10 लोकांनी जे काय लिहिलेलं असेल, त्यातला जो सगळ्यात बरा, सगळ्यात उजवा लिहिणारा असेल, त्याला त्याचं काय जे काय प्राइज मिळणार. अ, नाटक किंवा गोष्ट हे निबंध नाहीये. अच्छा. हे मी प्राइज मिळवण्यासाठी लिहित नाही. हे मी म्हणजे मी असं नाही, कुठलाही नाटककार. हे नाटककार अशासाठी लिहितो कारण की आत काहीतरी आहे.
जे त्याला बाहेर काढायचंय, त्याला काहीतरी कशाबद्दल तरी खूप काहीतरी वाटतंय, ते त्याला व्यक्त व्हायचंय. हा. अं, आणि ते व्यक्त होण्यासाठी एखादा विषय हे फक्त माध्यम आहे. बरं, तुम्ही 2025 मध्ये काय काय म्हणून नवीन विषय काढणार आहात? हम्म. म्हणजे तुम्ही काढाल आणि तुम्हाला असं वाटेल की ह्यावरती ह्या आधी कोणी काहीच म्हटलेलं नाहीये. पण ट्रस्ट मी, त्याबद्दल कुठेतरी कोणीतरी काही केलेलंच असणार. केलेलं असणार. बरं, त्यातल्या त्यात आपल्याकडे काय करण्याची एक पद्धत आहे की हो हो, हे झालंय पण मराठीत याआधी नाही झालं. म्हणजे आपणच आपल्या नाटकांना वर्ल्ड थिएटर पासून उगाच आयसोलेट करतो, की आपण जर का त्यांच्या लेवलचे आहोत, आपण जर का त्याच काय म्हणू, त्याच बाजाचे तेवढेच पॉवरफुल जर का आपण थिएटर करतोय, तर मग आपण असं का स्वतःला वेगळं काढतो की नाही नाही, या विषयावरती एक जर्मन नाटक झालंय पण आपल्याकडे पहिल्यांदाच होतंय. अच्छा. तर त्यामुळे त्याला फार प्राधान्य द्यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. मला विषयापेक्षा आशय जास्त महत्वाचा वाटतो. अच्छा. अच्छा. म्हणजे तुमची मांडणी काय आहे, तुमचा नाटकाचा फॉर्म काय आहे, तुमची पात्र रचना काय आहे. म्हणजे एक उदाहरणात एक सांगतो की काय म्हणूया आपण, अ, पर्यावरणाचं रक्षण हम्म. हा समजा तुमचा विषय आहे आणि तुम्हाला हे खरंच वाटतं की हा हा आत्ताचा ज्वलंत विषय, कारण की आपण सगळे आता भारतभरातले जेवढे मोठे शहर आहेत तिकडे आता हा प्रॉब्लेम चालू आहे. तर मग हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, हे सॉलिड आहे, याच्यावरती मी लिहितो. आणि मी जर का इतकं ते बेसिक लिहिलं की एक पर्यावरणाचा प्रॉब्लेम आहे आणि मग लोक त्याच्यावरती हे करतात आणि मग ते झाडच तोडतात आणि मग ते असंच करतात, तर त्यात काही नाविन्य नाही. हम्म. म्हणजे कारण की मी आशयाला महत्व न देता फक्त विषयाला महत्व देतोय, की ओके. म्हणजे एक सेन्सेशनल विषय घेतलाय आणि गोष्ट सांगताना ती सासू सुनेची गोष्ट असते तशाच पद्धतीने सांगतोय. बरोबर. हे याला याला काहीच याचा काहीच इम्पॅक्ट येऊ नाही शकत. किंवा ह्यातून तुम्हाला नाटककार म्हणून व्यक्त होण्यासाठी काहीच मिळू नाही शकत. मुद्दा हा आहे की ह्याबद्दल मला काय वाटतं. अच्छा. मुद्दा हा आहे की मी नेमकं कशाबद्दल बोलतोय. मी ज्या वेळेला प्रदूषणाबद्दल एखादं काहीतरी लिहितो, मी फक्त प्रदूषण, त्याचे साईड इफेक्ट्स आणि त्याच्यामुळे काय होतंय हे नाही लिहितंय. हम्म. मी एक नाटककाराचं हे काम आहे, ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमची एक नजर सतत समाजावर, सिस्टमवरती असली पाहिजे, की आपण ज्या दिशेने चाललोय, ही दिशा बरोबर आहे की नाही, अच्छा. की काहीतरी आपलं एक समाज म्हणून काहीतरी खूप मोठं चुकतंय. ओके. अं, त्यामुळे मी जर का प्रदूषणाबद्दल नाटक लिहितोय, तर मग मला या सिस्टम्स कडे बघायला पाहिजे की हे कशामुळे होतंय. ओके. हा. त्याच्यासाठी जबाबदार कोण? त्यांना प्रश्न विचारावे लागणार आहेत, अच्छा. की हे का हे असं होतंय, हे मँग्रोव्ह का कापले जात आहेत, हम्म. डोंगर का पोखरले जात आहेत, पोखरले हे जातात. याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे. हम्म. ठीक आहे. हे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाटककार लिहितोय ना, मी फक्त एक प्रदूषण आणि त्याची माहिती मांडणं अच्छा. ते आणि नाटक त्याच्यामध्ये नाही. हे नाही होऊ शकत. अच्छा. त्यामुळे अच्छा. मला असं वाटतं की विषयाला महत्व देणं आपण जाहीर आता बंद केलं पाहिजे. ओके. हा. अं, आलं लक्षात. आणि आणि महत्व हा आशयाला द्यायला पाहिजे. आपण ज्या काळात जगतोय, आपली मानसिक स्थिती अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे. हो. ती एक सिम्प्लिस्टिक हे बरोबर आणि हे चूक अशी आता ती राहिलेली नाही. नाही, नाही, बरोबर. भरपूर भरपूर ग्रे एरियाज निर्माण झालेले आहेत. भरपूर काय म्हणूया आपण, एक थिन लाईन आहे सगळ्या मतांतर गोष्टी. आहेत बरीच. हो, मतमतांतर आहेत आणि ते फार सूक्ष्म आहेत. सूक्ष्म ते आहेत ठळक बरीच. नाही. नाही. ते पटकन हे कळण्यासारखे नाहीये. त्यामुळे आत्ता जेव्हा मी एक पात्र रचतो, तेव्हा त्यांचं इंटरनल कॉन्फ्लिक्ट जे आहे, हा. हा. त्यांचं अंतर्मनात जे काही द्वंद्व चालू आहे, हम्म. ते इतकं कॉम्प्लेक्स असणार आहे. हा. हा. अशी कॉम्प्लेक्स पात्र मला मांडता यायला पाहिजे. ओके. कारण की मी त्यात जगतोय ना. हा. आणि तर तुमचा आवाका पण छोटा आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे पात्र रचताना हम्म. त्यांचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, त्यांचा अंतर्द्वंद्व किती कुठल्या पातळीवर चालू आहे हे मला रचता यायला पाहिजे. त्यांच्यातले रिलेशनशिप्स काय आहेत, असं. भावाभावातले असू देत
नाहीतर नवरा बायकोतले असू देत किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधले असू देत, बाप आणि मुलाचे असू देत, आई आणि मुलीचे असू देत, जे काही असणार, ते हे तर कौटुंबिक झालं, मी मित्रमित्रांचे पण म्हणेन, किंवा जे काही रूममेट्सचे असतील, हे 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 डायनॅमिक्सच आता नवीन झालेले आहेत. हम्म. तर मला ते रचता यायला पाहिजे. सिच्युएशन्स आता नवीन क्रिएट होतात. म्हणजे पूर्वी एखादी गोष्ट ही प्रॉब्लेमच नव्हती, कारण की हे क्लिअर कट होतं. पण आता तो प्रॉब्लेम झालेला आहे, तर मला ते मांडता यायला पाहिजे की बाबा हा हे ओके नाहीये. जर का इतकी वर्ष आपण अशा पद्धतीने जगत होतो, तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण फार विषयाचा विचार न करता आपल्याला काय अस्वस्थ करतंय ह्याबद्दल लिहायला पाहिजे. अच्छा, ओके. कारण की विषयाला प्राधान्य देऊन आपण त्याचा अभ्यास करणार. हम्म. मग त्याच्याबद्दल आपण खूप माहिती गोळा करणार. मग ही कशी माहिती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे अशी एक त्यांच्यावरती आसक्ती करणार. तर हे न करता मला असं वाटतं की आपल्याला जे अस्वस्थ करते, आपल्याला जे मांडायचंय, हे मांडायला हवं आणि त्याचं माध्यम हे विषय हे असू शकतं. अच्छा. हे मी एका एक्झाम्पल मध्ये माझ्याच नाटकाबद्दल सांगू शकतो. आमने सामने. ते हा, एक्झॅक्टली. ते येस. आमने सामने आहे. कारण की आमने सामनेमध्ये असंच कोणीतरी बोलता बोलता एक लिव्ह इन वर्सेस लग्न असं येस, येस. कधीतरी एक चर्चा झाली होती काहीतरी. आणि माझ्या ते डोक्यात राहिलं की यातलं काय बरोबर आहे, काय हा, तर आमने सामनेचं असं झालं होतं की काहीतरी चर्चेत लिव्ह इन किंवा लग्न असं काहीतरी एक बोलणं झालेलं, तुम्हाला ते आठवत पण नाही नेमकं काय. आणि मी जस्ट एक त्याबद्दल विचार करत होतो. त्याबद्दल विचार करताना मी काही काही गोष्टी अशाच बेसिक लिहून घेतल्या, काहीतरी मांडून घेतलं की बाबा काहीतरी काय हे होतं. आणि ते नाटक ऍक्च्युली लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की हे नाटक लिव्ह इन वर्सेस लग्न यावरती नाहीच आहे. नाहीच आहे, हो, बरोबर. हे नाटक पुरुष सत्ताक मेंटॅलिटीवरती आहे. हम्म. हे मी ठरवलेलं नव्हतं. पण मी जेव्हा मला जे वाटतंय हे मी व्यक्त होत गेलो, हम्म. तेव्हा हे हळूहळू हळूहळू हे एक फॉर्म येतो. आता लिव्ह इन वर्सेस लग्न हे हा तर हजारो वेळा हाताळलेला विषय आहे. बरोबर. आणि मग हे नाटक वेगळं का आहे? हम्म. तर का हा विषय इतक्यांदा ह्या आधी गेला, तुम्ही जर का फक्त विषयाला प्राधान्य देऊन आपण याच्याकडे बघितलं, तर यात काहीच नाविन्य वाटणार नाही. पण ते नाविन्य वाटतं कारण की ह्या बाबतीत मला काय वाटतं हे मी मांडलंय. अच्छा. आणि ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की हे लिव्हिंग लग्न हा विषय हे आहे फक्त एक माध्यम आहे. माध्यम आहे, खरं आहे. त्याच्यात मी काही आज किती बापरे लिव्हिंग वाढलंच आहे आणि ते किती वाईटच आहे किंवा नाही, लग्नच नाही. किती छान आहे, मीही मी म्हटलेलं नाही. माझ्यासाठी एक मॅन वुमन रिलेशनशिप वरचा आजचा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. येस, मी येस. माझ्या आधीच्या पिढीत जे बघतोय आणि मी आमच्या पिढीत जे बघतोय यातला फरक आणि यातलं साम्य हम्म. आणि अ, ही मानसिकता काय आहे हम्म. याच्यापर्यंत पोहोचण्याचा फक्त तो एक प्रयत्न आहे. येस. ते नाटक बघताना असं जाणवत पण नाही की हे तुम्ही प्रकर्षाने लिव्हिंग वरती बोलत आहात. म्हणजे ते एक कपल असतं जे जोशींच्या समोर राहतं किंवा ते भाड्याने राहतात त्यांच्या घरात. पण ते हम्म. जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा कुठेही असं एक पर्पजली मी याच्याविषयी बोलत आहोत, म्हणजे या विषयावर बोलत असं वाटत नाही. म्हणजे ती कमाल म्हणायला लागेल, म्हणजे तुमचीच कमाल म्हणायला लागेल. खरं आहे. येस. ते काय म्हणूया आपण, ते तसं ठरवून रचलेलं आहे काही अंशात, कारण की आपल्याकडे साधारण लिव्ह इन म्हणजे काहीतरी एक चंद्रावरती घडते अशी गोष्ट आहे आणि हा. हे बापरे हे असं, आणि यांचं काहीतरी वेगळंच जगणं असणार जे इनह्युमन असणार, हे हम्म. अमानवीय असणार आहे. असं एक करण्याची आपल्या सो कॉल्ड सुसभ्य समाजाची पद्धत आहे. आणि हे होऊ द्यायचं नाहीये. हे खरंच. मी आधी ठरवून, ते कारण की ते तुम्हाला आपले वाटले पाहिजेत ना. तुमचा येस. मुलगा, तुमची मुलगी तुम्हाला त्यात दिसले पाहिजेत ना. बरोबर. म्हणून त्यांच्यात ज्या काही जी काही कॉन्फ्लिक्ट असेल किंवा ज्या काही गमती जमती असतील, त्या त्याच आहेत ज्या एका काय म्हणूया आपण, लग्न करून राहणाऱ्या जोडप्याच्या असतात. हम्म. कारण की शेवटी कपल कपल असतं. बरोबर.
याला काही हे नसतं की अच्छा नाही नाही लग्न केलं म्हणजे हे प्रॉब्लेम्स होणार नाहीत किंवा लिव्हिंग मध्ये राहिले तर हे प्रॉब्लेम्स होणारच आहेत, असं काही असत नाही असं माझं म्हणणं आहे. नाही, बरोबर आता आहे. हे माझं हे मांडण्यासाठी म्हणून हा विषय जेवढा पुरतो तेवढा तो पुरतो. आलं मला तो किंवा कुठलाही विषय चघळण्यात काही फारसा इंटरेस्ट नाही. आलं सही. नाही, पण छान सांगितलं सर. छान आपल्या गप्पा सुरू आहेत. येस. सर आपल्याला खूप मस्तपणे सांगत आहेत सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी छान देत आहेत. तर नीरज सर, आपल्या गप्पा खूप छान होत आहेत. तर आता मी माझा पुढचा प्रश्न विचारतो, की तुम्ही जसं मगाशी म्हटलं, की गोष्टीपेक्षा नाटकाचा आशय मला सांगणं जास्त महत्वाचं वाटतं किंवा ते असावं लागतं. तर मला हेच विचारायचं आहे, की तो आशय सांगताना ते जे स्ट्रक्चर असतं, ती मांडणी असते, ती एक ठराविक पद्धतीची असावी लागते, 3 ऍक्ट सारखी, की जसं तो जसं ते कॅरेक्टर्स वाहत जातील एका प्रवाहासोबत, जसं ते जसं पुढे पुढे सरकत जाईल, जसं सुचत राहील, ते योग्य की एक ठराविक मांडणी योग्य? ह्याचं परत मी सांगतो, ह्याचं एक उत्तर असणं अवघड आहे, कारण की प्रत्येक नाटककार वेगळ्या पद्धतीने लिहितो आणि एकाच नाटककाराची च्या दोन वेगळ्या नाटकांची वेगळी गरज असू शकते. बरोबर. त्यामुळे कधी कधी हेही उपयोगी पडतं, कधी कधी तेही उपयोगी पडतं आणि कधी कधी या दोन्हीचं एक संमिश्रण सुद्धा करावं लागतं असं आपण म्हणूया. म्हणजे जनरली लेखक दोन पद्धतीचे असतात असं म्हणतात, की एक आर्किटेक्ट सारखा एक लेखक असतो, की आर्किटेक्टचे जसे ब्लू प्रिंट्स असतात, ते हम्म. अगदी व्यवस्थित सगळे ते ब्लू प्रिंट्स बिल्डिंग बनवायच्या आधी ते तयार असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक्झॅक्टली कुठे काय होणार आहे हे त्याला माहित असतं. आणि मग त्या ब्लूप्रिंट्स मधून ऍक्च्युली आपण लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ आधी प्रत्येक कॅरेक्टरचं कॅरेक्टर स्केच काय आहे, त्यांचं काय विचार आहेत, त्यांचं त्यांना हवं काय आहे आयुष्यात, त्यांना भीती कशाची आहे, त्यांना काय मिळालेलं नाही, अशा काही गोष्टी आपण समजा मांडल्या आहेत. आणि प्रत्येक सिच्युएशन काय कशा पद्धतीने घडते हे सुद्धा आपण मांडलेलं आहे. आणि मग ऍक्च्युली बरं त्यात कधी कधी डायलॉग पण सुचतात, तर आपण ते डायलॉग सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेले असतात काही. आणि मग ऍक्च्युली नाटक लिहितो तेव्हा एक अजून फॉर्मल पद्धतीचं ते काहीतरी बनतं. अं, माझ म्हणजे युजली व्यावसायिक नाटक करताना हम्म. माझ्यासाठी हे बऱ्याचदा हे बेटर पडतं, कारण की मला एक दिशा मिळते. अच्छा. की ओके की इथून आपण निघालेलो आहोत आणि इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. बरोबर. पण त्याच्यात प्रॉब्लेम असा येतो की पुढे काय घडणार आहे हे मला हम्म. माहित असतं. अच्छा. त्यामुळे ते माहित असल्यामुळे त्याची काहीशी एक्साइटमेंट कमी होते. ओके. अं, हा म्हणजे काय मी लिहित असताना मी त्या गोष्टीत जगतो ना, मी बरोबर. तिथे जाऊन अडकतो, मी त्या सिच्युएशन मध्ये जातो आणि मग मी विचार करतो की काय माझ्याकडे आधीपासून उत्तरं असत नाहीत. आणि म्हणजे मला ते चुकीचंही वाटतं की शेवट म्हणजे इथपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी मी हे रचत जातो, असं हम्म. नाही केलं पाहिजे असंही वाटतं. त्यामुळे आता मी काय करायला लागलोय की मी एक बेसिक मांडणी करतो, त्याच्या डिटेल्स मध्ये फार जात नाही. आणि त्या डिटेल्स मध्ये न जाता मी साधारण एक स्केलेटन ज्याला आपण म्हणतो तसा एक रचून घेतो. त्यामुळे लिहित असताना त्यातले डिटेल्स जास्त ग्रो होतात. त्यातले सीन्स जास्त डीप जातात. हा. म्हणजे जर का कॅरेक्टर स्केच असेल तर ह्या सिच्युएशन मध्ये ही व्यक्ती कशी वागणार आहे, अच्छा. तर ही अशीच वागणार. आता त्याच्यासाठी आपलं सायकोलॉजीचं अंडरस्टँडिंग म्हणजे नाटककाराचं सायकोलॉजीचं अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. ते जर का दुबळं असेल तर मग एक अत्यंत नाटकीय काहीतरी न पटण्यासारख्या सीन्स कंपोज होऊ शकतात. आणि त्याला जर का डेप्थ असेल, त्याला जर का एक माणसाकडे बघण्याची एक नजर असेल, तर मात्र ते फार इंटरेस्टिंग होऊ शकतात.
पण ऍट द सेम टाइम मला असं पण म्हणजे माझा एक मित्र आहे फार जवळचा, आणि तो जास्त करून प्रायोगिक नाटक लिहितो. आणि तो मात्र असं करत नाही. म्हणजे तो जेव्हा त्या नाटकाबद्दल विचार करतो, तेव्हा त्याच्या मनात असतं की ओके, साधारण असं असं होणार आहे. पण तो त्याच्यासाठी ते लिहिताना त्याला माहित नसतं की नेमकं कुठे चाललेलं आहे. आणि अच्छा. त्याच्यासाठी त्याची गंमत त्यात आहे. तो लिहितानाच हे एक्सप्लोर करत असतो की पुढे काय होणार ओके, आहे? हो, की पुढे काय घडणार आहे, काय हा हा. कशा पद्धतीने घडणार आहे. त्याच्यामुळे एक एकदा खूप इंटरेस्टिंग काहीतरी हाती लागतं जे त्याला आधी माहित नसतं, हम्म. की ओके, या ठिकाणी हे असं घडणार आहे ते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असा काही नियम नाहीये की एक 3 ऍक्ट स्ट्रक्चर पकडून चालायला पाहिजे, किंवा हा, हे नक्की आहे की हे नियम माहिती असायला पाहिजे. हा हा हा. 3 ऍक्ट स्ट्रक्चर काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे काय, एवढा कॉम्प्लेक्स पण नाहीये, सुरुवात मध्य शेवट. एका प्रोटॅगनिस्टची जर्नी म्हणजे काय आहे हम्म. हे तुम्हाला माहित पाहिजे. एक क्लासिकल फॉर्म काय आहे नाट्य सांगण्याचं हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि ते माहिती करण्याचं काय फार हे नाहीये. तुम्ही जुनी नाटकं वाचली की, तर तुम्हाला, किंवा जुनी नाटकं बघितली तर तुम्हाला बरोबर. एक साधारण लक्षात येतं की ओके, याला आपण अशा अशा पद्धतीचं असतं. लिहिताना मात्र ते हे नियम पाळायचं फार ओझं घेऊ नये असं मला हा वाटतं. हा हा. तर ते कळल्यानंतर ते मोडायला हवेत असं मला अच्छा. वाटतं. ते नियम पाळायचे नाहीयेत. ते माहित पाहिजे आणि मग ते मोडायचे. मी परत आमने सामन्याबद्दल सांगतो, कारण की माझी इतर नाटकं पण आहेत, पण त्यातली बरीचशी अडॅप्टेशन आहेत जी इतर गोष्ट कोणीतरी लिहिलेली आहे किंवा इतर नाटकच कोणीतरी लिहिलेलं आहे. आमने सामनेचं मी देतो कारण की ते ओरिजिनल ते मीच काय म्हणूया आपण फर्स्ट हँड लिहिलेलं आहे. तर मी आता ज्यांनी बघितलं असेल त्यांना मी जर का विचारलं किंवा या नाटकाचं प्रोटॅगनिस्ट कोण आहे, हम्म. तर ते सांगणं अवघड आहे. बरोबर. मला स्वतःला माहिती नाही, म्हणजे मी नाही सांगू शकणार की हे कोणासाठी हे चाललेलं आहे. आता तरी सुद्धा एक नाटक म्हणून, एक गोष्ट म्हणून तुम्हाला जे जे मिळायला पाहिजे ते मिळतंय ना त्यातून. बरोबर. हो. मला जे व्यक्त व्हायचं होतं ते झालंय त्याच्यामध्ये. तर त्यामुळे हा जो एक नियम असतो की नाही, हा प्रोटॅगनिस्ट असतो. हम्म. हा एक प्रमुख पात्र आहे आणि याच्या दृष्टीने गोष्ट घडते, हे नाही आहे त्या नाटकात. हो हो हो. तसं नाहीये. पण बरोबर. तरी सुद्धा पण तरी सुद्धा त्याची नाटकीयता आहेच ना. हो हो. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो नियम काही मी कॉन्शियसली नव्हता मोडला, पण मी तो फार पाळायलाच हवा हे ओझं घेऊन लिहायला बसलो नाही. लिहायला बसले मी. बरोबर. नाही. आलं लक्षात. तर अशा अशा पद्धतीचं खूप आपण चेंजेस असू शकतात. आपल्याला हम्म. जे वाटतं ते आपण नियम मोडू शकतो आणि मोडायलाच हवेत. हम्म. म्हणजे मी आत्ता एक काहीतरी लिहितोय, त्याचं मी सगळं लिहून काढलंय क्लायमॅक्स पर्यंत. आणि ओके. तो क्लायमॅक्स मी म्हणजे मला साधारण डोक्यात आहे की काय होणार आहे ते. पण मला त्या क्षणात, त्या मोमेंट मध्ये जाऊन अडकून बघायचं, कारण की त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. ते बरोबर. काय होणार आहे मला माहितीये, पण ते कसं होणार आहे मला माहित नाहीये. अच्छा. हा. आता आता लिहिताना जर का तेही बदललं तर ते बदलू शकतं. काहीच त्याला प्रॉब्लेम नाहीये. दुसरं एक नाटक आहे, त्याचं काही अजून टायटल नाहीये. ते मी गेले 2 वर्ष त्याच्यावरती काम करतोच आहे. परत मी म्हणालो तसं त्याचा एक प्रोटॅगनिस्ट कोण आहे, हे एक मोघम मला माहितीये, पण तोच प्रोटॅगनिस्ट आहे असं पण नाहीये. नाही. बरोबर. आणि त्याच्यात काय होतंय, मला ती पात्र अगदी व्यवस्थित माहितीये. हा हा. त्यामुळे मला हे 100% माहितीये की ही सिच्युएशन आली तर ही व्यक्ती असंच रिॲक्ट करणार, असं अच्छा रिॲक्ट अच्छा. नाही करणार. ओके. हे मला 100% माहिती आहे. काय होतंय त्याच्यामध्ये, दुसऱ्या अंकात वगैरे काही काही सिच्युएशन्स ड्रामा म्हणून वर्क होत नाही. हा हा हा. काहीतरी त्याचा प्रॉब्लेम होतोय. तर आता मी तिथे सिच्युएशन तीच ठेवून त्या पात्रांना मला हवं तसं वागायला नाही लावू शकत. नाही. बरोबर आहे. त्यासाठी मला सिच्युएशन बदलावी लागते. अच्छा. आपल्या पात्रांकडे आपण खऱ्या माणसांसारखं बघितलं पाहिजे. ओके ओके. आपलं जसं एक कॉम्प्लेक्स आयुष्य आहे, आणि म्हणजे आता मी 7वीत असताना माझ्याबरोबर काय झालेलं आहे आणि त्यातून मी काय बोध घेतलेला आहे, आणि त्यातून माणूस म्हणून मी आज काय घडलेलो आहे.
मग मी 10वीत असताना काय झालंय, मग 12वीत असताना काय झालंय, हे मला माहिती आहे फक्त. मी माझ्या गोष्टीत समजा 35 वर्षांचा आहे, हम्म. पण ती 35 वर्ष घडण्यामागे खूप काय काय छोटे 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 किंवा मोठे सुद्धा काही गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे मी आज माणूस म्हणून जे आहे ते आहे. असं ह्या पात्रांचं सुद्धा आहे. ते त्यांना तुमच्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याबद्दल जास्त माहिती आहे. वाव. त्यामुळे ते ते जे बोलतायत त्यांच्यामध्ये त्यांचे अनुभव, त्यांचं जगणं हे रिफ्लेक्ट झाले पाहिजे, तर ते खरे वाटणार. नाहीतर मग ते कार्डबोर्ड कटआउट, एक आई आहे, आईचं काम फक्त काय असतं, नवऱ्याची सेवा करणं, मुलांवर प्रेम करणं, अशा पद्धतीची पात्र आपल्याला बघायला मिळतात. हम्म. कारण त्यांचा खरी व्यक्ती म्हणून त्यांचा विचारच केला गेलेला. त्यांना एक टाईपकास्ट टिपिकल कार्डबोर्ड कटआउट कॅरेक्टरमध्ये ठेवलं तर मग त्याचं काही होत नाही फार. अच्छा. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला आपण क्राफ्टिंग म्हणतो हम्म. किंवा नाट्य रचना जी आहे, ही करताना आपल्याला 3, 4, 5 वेगवेगळे कॅरेक्टर्स व्हावं लागतं आणि त्यांच्या ठिकाणी आपल्याला उभं राहावं लागतं. आणि ओके. कधी कधी 2-2 दिवस जातात की काय करणार आहे इथे हे सुचत नाही. नाही, खरं आहे, खरं आहे. आपल्याला ते कॅरेक्टर अं, व्हावं लागतं आणि आपल्याला तो प्रसंग इमॅजिन करावा लागतो की माझ्यावर असं, मी हे कॅरेक्टर आहे आणि माझ्यावर आता हा प्रसंग ओढवलेला आहे, तर मी इथे कसा हा, वागेन आणि मला करेक्ट. काय आणि हे उत्तर तुम्ही मिळतील. हो, आणि हे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. हम्म. म्हणजे आयदर तुम्ही जर का सुरुवातीला पहिल्या दृश्यामध्ये हे घडतं, दुसऱ्या सीनमध्ये हे घडतं, तिसऱ्या सीनमध्ये हे घडतं, अशा पद्धतीने जरी तुम्ही लिहिलं तरी तिथे सुद्धा तुम्हाला माहीतच नाहीये ना पुढे काय होणार. आलं लक्षात. आणि तुम्ही जर का लिहित गेलात हम्म. तरी तिथे सुद्धा तेच आहे की तुम्हाला माहीतच नाहीये की पुढे काय होणार. ओके, ओके. तुम्ही आधी एक आराखडा न करता जर का तुम्ही डायरेक्ट लिहायला बसलात, लिहायला फ्लो मध्ये बसलो. जर का तुम्ही, तर त्याच्यामध्ये फोकस हलण्याची एक शक्यता असते. बरोबर, हा हा. शक्यता नाही, फोकस 100% हलणारच आहे. हलतोच, बरोबर. कधी कधी फोकस म्हणजे गोष्ट आलं कुठे लक्षात. चालली आहे हा हा. हे हलणार आहे. म्हणजे लेखक म्हणून फोकस नाही म्हणत आहे मी नाही नाही अशा. नाही, आलं लक्षात माझ्या. विषयाचं आपलं ते अं, म्हणजे विषय कुठे कुठे न्यायचा आपल्याला हे कळत नाही. बरोबर बरोबर. तर कधी कधी ते हलणं हे चांगलंही असतं. हो हो, अच्छा, ओके, हा. हा म्हणजे एक महत्वाचा मुद्दा त्याच्या सांगताय तुम्ही. त्याच्यामध्ये काय होतं की अगदी विषय तसाच धरून न चालल्यामुळे, थोडस आपण बाजूला गेल्यामुळे नाटकाची जी थीम आहे हा ती हा हा. अजून डेप्थनी एक्सप्लोर करता येते. ओके, हा. म्हणजे जसं पूर्वीच्या नाटकामध्ये सबप्लॉट असायचा की एकच प्यालामध्ये 2 कपल्स आहेत. आणि त्यातले जे दोन्ही पुरुष आहेत ते खूप पिणारे आहेत. आता मला काही त्यातलं फार लक्षात नाही, फार पूर्वी वाचलंय मी. तर ते पुरुष दोन्ही पिणारे आहेत. आता ज्यातले जे मेन कपल आहे त्यांच्या आयुष्यात अत्यंत ड्रॅमॅटिक काहीतरी चालू आहे आणि तशाच पद्धतीचं दुसऱ्या कपलच्या आयुष्यात पण चालू आहे, पण ते कॉमेडी चालू आहे. बरोबर. ते गमतीशीर चालू आहे. त्यात काहीतरी थोडं वेगळं, जो मला वाटतं काय त्याचं नाव तळीराम नाव असतं बहुतेक, तर मला नक्की लक्षात नाही. पण अशा पद्धतीचं त्यांच्यात चालू आहे. थीम तीच आहे. हे तसं म्हणायला गेलं तर हे फोकस हललेलं आहे आणि मध्येच यांची गोष्ट आहे, त्याची काही तसं गरज नाहीये. पण ही गोष्ट एक्सप्लोर केलेली असल्यामुळे हम्म. ह्यांच्या गोष्टीला जास्त डेप्थ येते. डेप्थ येते, ओके, हा. तर तुम्ही थीम एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून फोकस थोडासा शिफ्ट केलेला तर चालतं. चालतं, ओके. आलं लक्षात. आणि तो केलेला बरा रादर हा असंही मला वाटतं. त्यामुळे मी तेच म्हणतो की असे हार्ड अँड फास्ट नियम नाहीयेत. हा हा. तुम्ही किती स्ट्रॉंगली व्यक्त होताय हा मुद्दा आहे आणि ते व्यक्त होण्यासाठी तुम्हाला जे पूरक वाटतं ते तुम्ही केलं पाहिजे. ओके. त्यासाठी तुम्ही तुमच्या हातात असलेल्या सगळ्या गोष्टी वापरायला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला मध्ये फॉर्म बदलावा वाटला, बदलून टाका. तुम्हाला मध्येच एखादं कॅरेक्टर बदलून टाकावं असं वाटलं तर बदलून टाका. बदलून घ्या. किंवा ते काढून टाका किंवा जे काय असेल ते. पण तुम्हाला जे वाटतंय
तुम्हाला जे व्यक्त व्हायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्यात कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी फोकस शिफ्ट झाला तर चालेल. त्यासाठी काही मध्ये तुम्ही 2 सीन असे लिहिले ज्यात कोणी काही बोलतच नाहीये तर तेही चालण्यासारखं आहे. पण त्यातून जर का तुम्ही व्यक्त होत असाल तर सगळं अलाउड आहे असं मला वाटतं. मस्त. ही एक्सरसाइज खूप छान आहे. ही स्क्रीन प्ले रायटिंग साठी पण छान एक्सरसाइज आहे एक प्रकारे बघायला गेलं तर. मी आता जे बोललो ते मी फिल्मच लिहितोय खरं तर. अच्छा. ओके. ते नाटक नाही लिहितंय आणि त्याच्यामध्ये त्याचा क्लायमॅक्स मी लिहिलेलाच नाही. ओके. तिथपर्यंत मी आणून एक बिल्डअप करून ते सोडलेलं आहे. आता तो हम्म. बिल्डअप मी रिझॉल्व्ह कसा करणार आहे मला माहित नाही. ओके. हा. तो काय रिझॉल्व्ह होणार आहे ते माहिती आहे, पण तो कसा होणार आहे ते माहित नाही. आता कसं हे शोधताना अं, ते ऍक्च्युली जे होणार आहे तेही बदलू शकतं मला आता माहित हो. नाही. त्यामुळे ते लिहिताना माझी स्वतःची उत्सुकता टिकून आहे की आता पुढे काय. अच्छा, अच्छा. सही आहे. मस्त. छान सांगितलं. पण सर मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं का की ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की कॅरेक्टर्स मध्ये एक हम्म. फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे किंवा ते बदलले तरी चालतात किंवा तर याच्यात सिच्युएशन हिरो असते का? नाही, सिच्युएशन कधीच हिरो असत नाही. हिरो हे कॅरेक्टरच असतं. माझं असं म्हणणं आहे की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्यामुळे हम्म. आपण व्यक्ती म्हणून बदलतो. आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे बदल असतात. म्हणजे काही काही बदल खूप ठळक असतात जे आपल्याला स्वतःला दिसतंय, आपल्याला स्वतःला जाणवतंय आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना जाणवते. ते विचारतात, अरे काय झालंय तुला, काय झालंय तुला, असं ते विचारतात. काही काही बदल असे असतात जे आत खोलवर कुठेतरी झालेलं असतं, काहीतरी मोडलेलं असतं आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि एका सिच्युएशन मध्ये काहीतरी आपण अचानक काहीतरी वेगळेच हे होतं आणि मग आपल्याला कळतं की हे कुठून येतंय. हम्म. ज्याला आपण ट्रिगर असा आजकाल एक टर्म आले ना की एखादी गोष्ट आपल्याला ट्रिगर करते. तर ही गोष्ट मला ट्रिगर का होते, कारण की हे असं झालं होतं मला, म्हणून हे ट्रिगर होते आणि मी इतके ओके. वर्ष ते दाबून ठेवलं. मी ते मारून ठेवलं, मी ते त्याबद्दल बोललेलो नाही. त्यामुळे सिच्युएशन ही हिरो नाहीये, हिरो हे कॅरेक्टरच आहे. कॅरेक्टरचा सिच्युएशन कॅरेक्टरला एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून एक माध्यम आहे. माध्यम आहे. आलं अ, लक्षात, आलं लक्षात. अ, सही. बरं, सिच्युएशनचं काय आहे? अ, आपण एक नाटक दाखवतोय ज्याचा कालावधी समजा 1 महिना आहे. हम्म. पण माझ्याकडे आहेत 2च तास. बरोबर. तो 1 महिना दाखवण्यासाठी माझ्याकडे 2च तास आहेत. तर मी त्या 1 महिन्यातले असे काही सिच्युएशन्स सिलेक्ट करतोय जे मला माझी गोष्ट सांगण्यासाठी पूरक आहे. पूरक आहे. ओके. आलं लक्षात, आलं लक्षात. तुमच्या आयुष्यात हजारो लाखो सिच्युएशन झाले असतील 1 महिन्याच्या काळात, पण त्याचा माझ्या गोष्टीशी संबंध नाही. त्यातून मला जे व्यक्त व्हायचंय ते बाहेर येत नाहीये. त्यामुळे मी अगदी हँडपिक करतोय. 1 महिन्यात म्हणजे 30 दिवस म्हणजे किती, जे काही त्याचे तास होतील, तेवढ्या तासांमधले मी फक्त 2 तास सिलेक्ट करतोय. तुकड्या तुकड्यांमध्ये किंवा आलं सलग, लक्षात, ते आलं जे लक्षात. काही त्याचा फॉर्म असेल ते. तर मी जर का हे सिच्युएशन सिलेक्ट करतोय, तर मी हे सिच्युएशन का सिलेक्ट करतोय? की ही व्यक्ती अशा-अशा पद्धतीने त्याच्या आयुष्यात काय झालेलं आहे, हे मला दाखवायचंय म्हणून मी ती सिच्युएशन सिलेक्ट करतोय ना. मग सिच्युएशन कशी हिरो आहे? ती अच्छा. व्यक्तीच हिरो आहे. व्यक्तीच आहे रे. ओके. आलं लक्षात. सही. खूप मस्त सर. तुम्ही इतकं मनापासून बोलत आहात आणि इतकी छान उत्तरं देत आहात ना सर. छान वाटतं ऐकून आणि नवीन गोष्टी लक्षात येत आहेत, कळत आहेत. नवीन आस्पेक्ट्स लक्षात येत आहेत. स्क्रीन रायटिंग बद्दल, वर्ल्ड डेव्हलपमेंट बद्दल. छान वाटतंय. तर सर आता माझा आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया प्रश्नांच्या. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की नाटकामध्ये एखाद्या सीनची लांबी किंवा आपण जे संवाद लिहितो तर ते कुठे थांबावे असं वाटतं. म्हणजे एखादा सीन इंटरेस्टिंग बनवताना आपण लिखाणात मोस्टली संवाद लेखनात म्हणा किंवा त्या सिच्युएशन रायटिंग मध्ये आपण कुठे थांबायला हवं. म्हणजे तो सीन कंटाळवाणाही नाही वाटायला पाहिजे. त्या सीनचा जो इसेन्स आहे जे आपल्याला सांगायचे त्या सीन मधून तेही व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे आणि तो एंटरटेनिंग पण बनायला पाहिजे. तर या मांडणीकडे तुम्ही कसं बघता किंवा तुम्हाला काय वाटतं की कुठे थांबलं पाहिजे लिख लिख ऍज अ रायटर? हा, हे 3 वेगळे प्रश्न आहेत. ओके. हे 3 वेगळे मुद्दे आहेत. एक आहे सीन. हम्म. ठीक आहे, एक सीन काय आहे हा एक मुद्दा आहे.
दुसरा आहे संवाद, हम्म. जो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. ओके. आणि तिसरा आहे त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू, ओके. हा. जो अजून वेगळा मुद्दा आहे. ठीक आहे. तर सीन जो आहे हे काय आहे, तर तुमची एक गोष्ट आहे, बरोबर आहे. ती गोष्ट एक मोगम पद्धतीने 3 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे, ज्याला आपण 3 ऍक्ट स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे काय, एक सुरुवात आहे, मध्य आहे आणि शेवट आहे. आता हे भाग आपण अजून डिवाइड करतो ते सीन मध्ये. आता सीन जो आहे, ह्याला सुद्धा एक स्वतःची सुरुवात आहे, ह्याचं एक मध्य आहे आणि ह्याचं एक डेफिनेट शेवट आहे. हा सीन मी परत म्हणालो तसं, ही सिच्युएशन किंवा हा सीन मी माझ्या नाटकात घेतोय त्या 1 महिन्यापैकी. तर हाच सीन मी का घेतोय, यातून मला काहीतरी म्हणायचंय. माझं ज्या क्षणी ते म्हणून होतं, तिथे तो सीन संपला पाहिजे. संपला. ओके. सीन संपण्यापेक्षा तो सुरू कुठे होतो, हा एक अवघड समजण्याचा मुद्दा आहे. म्हणजे काय होतं, आपल्याकडे बऱ्याचदा अॅमेचर नाटकांमध्ये आपण हे बघतो, की एका मी परत ऍक्सिडेंट बद्दल एक बोलतो, की एका माणसाचा समजा ऍक्सिडेंट झालाय. तर सीन कुठे सुरू होतो, की तो बाहेर चाललाय, तो अगदी बायकोशी एकदम प्रेमाने बोलतो वगैरे, एकदम त्यांच्यातलं प्रेम किती आहे आणि ते किती छान त्यांचं सगळं चालू आहे असं दिसतं. मग तो बाहेर जातो, मग ती खिडकीतून बघते आणि मग काहीतरी आवाज येतो, मग अरे बापरे ऍक्सिडेंट झाला. मग काहीतरी करून त्याला वरती आणतात आणि मग ते सगळं त्यातलं ड्रामा घडतो. मग बरंच काय 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 होतं. आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि मग आपल्याला कळतं की अरे तो गेलाय. मग ती बायको घरी येते आणि मग ती बघते की त्यांनी जायच्या आधी काहीतरी पत्र लिहिलं. आता माझ्यासाठी नाटकीयता कशात आहे, नाट्यमयता कशात आहे? पत्र काय आहे त्यात आहे ना. मला हे आधीच सगळं दाखवण्याची काहीच गरज नाही. ओके. त्यांच्यातलं रिलेशन काय होतं हे मला त्याच्यातून कळतंय ना. त्याचं नेमकं काय झालंय मला त्याच्यातून कळतंय ना. त्याचं एक्झॅक्टली काय आहे त्यांच्यात, हे सगळं मला कळतंय. मग तो बाहेर जाताना मला दाखवण्याची काय गरज? हे दाखवायला नाही पाहिजे. तुम्ही अच्छा. जे फिल्मची सुरुवात करताना त्यांचं कथानक, त्यांचं जे आयुष्य आहे, असं आपण म्हणूया, कथानक म्हणूयाच नको आपण, त्यांचं जे लाईफ आहे, ती समजा अशी एक दोरी आहे. हम्म. ठीक आहे. तर ती जितक्या, आणि हे हे त्यांचं पास्ट आहे, हे त्यांचं प्रेझेंट आहे. तर तुम्ही प्रेझेंटच्या जितक्या लवकर ती कापून टाकत असाल, तितका ते जास्त इफेक्टिव्ह होतं. ओके. म्हणजे तो सीन जितका उशिरा तुम्ही सुरू कराल, तितका तो इफेक्टिव्ह होतो. ओके. आलं लक्षात. ओके. आधीच खूप जास्त दाखवत बसण्याची काही गरज नाही, कारण की त्यात काही ड्रामा नाही. हा. तुम्ही तुमचा ड्रामा दाखवा. अच्छा. मला ड्रामा बघण्याची गरज नाही. त्यामुळे सीनची लेंथ जी आहे, तुम्ही म्हणजे पूर्वी आता आपण बबन प्रभूंची नाटकं वगैरे बघितली, तर मग त्यांचे सीनच नाहीये, त्यांचा अख्खा अंक म्हणजेच सीन आहे. बरोबर. बरोबर. झोपी किंवा अशा पद्धतीची नाटकं, गोळात गोळ, किंवा जनरली कुठलाही चांगला फार्स असेल, तर त्याच्यामध्ये सीन पडत नाही, ब्लॅकआउट होतच नाही. 3 अंकी नाटकं असायची आणि तो 40-40 मिनिटांचाच एक सीन आहे. आणि ते अत्यंत एंटरटेनिंग, अत्यंत होल्ड करून ठेवणारा, तुम्हाला श्वास घ्यायला पुरे करून सोडेल इतपत हसवणारी ती सगळी नाटकं आहेत. त्यामुळे असा काही नियम नाही की इकडे सीन संपवायला पाहिजे किंवा इकडे सीन संपवायला पाहिजे, ओके. किंवा 15 मिनिटांचे 4 सीन म्हणजे 1 तासाचा अंक वगैरे, असं काही नाही. अच्छा. आलं लक्षात. मस्त. सोपी गोष्ट अशी आहे की त्याची सुरुवात काय आहे, मध्य काय आहे, शेवट काय आहे, आणि शेवट. तुमच्या नाटकाची काय गरज आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे केलं पाहिजे. आलं. अं, त्यामुळे सीनचं ड्युरेशन काय असावं ह्यापेक्षा, या सीन मधून मला काय म्हणायचं आहे म्हणायचंय. याचा हा. विचार करून पाहिजे. त्यामुळे त्याच्यातून त्याची जी काही लेंथ असणार आहे ते आपल्याला सापडतं. हे झालं आलं. सीनचं. हम्म. होल्ड एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, मनोरंजन व्हायला पाहिजे किंवा हे, आपल्याकडे आजकाल असं एक खूप चुकीचं काहीतरी, आणि हे विशेषतः नटांना वाटतं, हे हम्म. लेखक दिग्दर्शकांपेक्षा जास्त काही दिग्दर्शकांना पण हे वाटतं, पण हे जास्त आजकाल नटांना हे वाटतं की एंटरटेनमेंट करणं म्हणजे हसवणं. ओके. हा. तर हे हे ही फार बाळबोध संकल्पना आहे असं मला वाटतं. येस. येस. ऍक्च्युली.
तुमच्या गोष्टीत जर का एक डेप्थ असेल, हम्म. तुमच्या गोष्टीत जर का तुम्ही पुरेसं आपण जे जे आतापर्यंत बोलले हे जर का तुम्ही व्यवस्थित केलं, तुम्ही वर्ल्ड बिल्डिंग इंटरेस्टिंग केलंय, तुम्ही पात्र इंटरेस्टिंग केलंय, तुम्ही त्यांचं एक काय म्हणूया ती सिच्युएशन इंटरेस्टिंग केलेली आहे, तुम्ही त्यांच्यासमोर एक खूप इंटरेस्टिंग स्वतःशी कॉन्फ्लिक्टचा पॉइंट आणून ठेवलाय, एक डिसिजन घेण्यासाठी त्यांना तुम्ही जर का भाग पाडले की बाबा मी आता ह्या दिशेने जायचं की ह्या दिशेने जायचंय, आणि त्याची उत्कंठा तुम्ही क्रिएट केली आणि स्टेक्स वाढवले जे सगळ्यात हम्म. महत्वाचे, जे मला माहित नाही पण कोणीच नाही करत, की जर का मी हे केलं तर माझं हे नुकसान होऊ शकतं, आणि हे केलं तर माझं हे नुकसान होऊ शकतं, बरोबर. आणि हे दोन्ही होणारे नुकसान खूप मोठे आहेत. हे जर का मी वाढवून ठेवलं तर विश्वास ठेवा, लोक होल्ड होतात. होतात. येस. त्यांना बघायचंय की पुढे काय होणार आहे, त्यांना बघायचंय की आता काय, ते ते नुसतं हसत नाही बसत तुमच्यावर नाही, 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 खरंय. ना, त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी अपेक्षित आहे तुमच्याकडून. त्यामुळे अं, मला वाटतं की ह्या मानसिकतेत नाही राहिलं पाहिजे की आता मी व्यावसायिक नाटक करतो म्हणजे आता हसवणारं करायचं आणि लोक हसले म्हणजे हे माझं नाटक चांगलं आहे. नाही, नाही, अजिबात नाही, हे खरंय. खरं खरं नाहीये. तर एंटरटेन करणं म्हणजे त्यांना होल्ड करून ठेवणं, म्हणजे तुम्ही जो वर्ल्ड क्रिएट केलेलं आहे गुंतवून त्यात ठेवणं. लोकांना गुंतवून ठेवणं, ते त्यांना त्यांचं वाटलं पाहिजे. येस. भलेही मग तो 13व्या शतकातल्या मंगोलियाबद्दल तुम्ही गोष्ट सांगत असाल, पण ते त्यांना त्यांचं वाटलं पाहिजे. बरोबर, आलं लक्षात. त्यांना पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडणार आहे हे सातत्याने वाटलं पाहिजे. येस. मग वेदर ते एक सस्पेन्स थ्रिलर असू दे, किंवा ते कॉमेडी असू दे, किंवा ते फार्स असू दे, किंवा एक कौटुंबिक ड्रामा असू देत, त्यांना हे त्यांचं वाटलं पाहिजे, त्यांना यांच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. आलं लक्षात. एखाद्या कॅरेक्टरची जर का मृत्यू झाली हम्म. नाटकाच्या ह्याच्यात, तर ती मृत्यू त्यांना झोंबली पाहिजे. झोंबला पाहिजे, खरंय. तो मृत्यू त्यांना झोंबला पाहिजे, त्यांना असं वाटून चालणार नाही काय मेला तर मेला, आता काय पुढे काय ते, असं असं नाही, वाटलं नाही, तर मग बरोबर. अं, कॅरेक्टरशी कनेक्ट झाले पाहिजे ऑडियन्स. जसे आपले नियम असतात की हा. कॅरेक्टर बद्दल एक तर सहानुभूती वाटली पाहिजे, सिंपती वाटली पाहिजे, ते आपलंसं वाटायला हवं. सो तसं. करेक्ट. सुंदर. तर हे एंटरटेन होणं हे हे आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, हम्म. जो आय एम सॉरी पण व्यावसायिक नाटकांमध्ये आजकाल पूर्णतः इग्नोर केला जातो, तो म्हणजे संवाद. हा, हा. येस. अं, आपल्याकडे इतकं बोलण्याची, म्हणजे नाटकात इतकं बोलण्याची सवय आहे. लेखनाचा एक बेसिक रूल आहे, शो डोंट टेल. शो डोंट टेल. दाखवा, करेक्ट. हो. सांगू नका की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, हे तुला तेव्हा पण नसेल कळलं तर मग काय आपल्या याला, हे सगळं बोलून खराब करू नका. हे मला ओके. दिसू द्या, हे मला तुमच्या सिच्युएशन मध्ये, कारण की आपलं आयुष्य असं नाहीये. मी रोज उठून मी माझ्या बायकोला नाही सांगणार की अरे तुला माहितीये का माझं तुझ्यावर किती, तुला माहितीये का प्रेम, तुला माहितीये का, हे सांगणार नाहीये. ते माझ्या ऍक्शन्स मधून तिला कळणार आहे. अच्छा. किंवा मला एखादी व्यक्ती आवडत नाही तर मी तू जो आहेस ना, तू मला अजिबात आवडत नाही आणि तू फार वाईट माणूस आहे, हे मी त्याला जाऊन नाही सांगणार आहे. नाही, नाही. मी तसं बोलायला नाही गेलो, मी त्या व्यक्तीला अवॉइड केलं तर त्याला कळणार नाही की बाबा कदाचित मी याला आवडत नाही. अं, हे आपल्याकडे नाही करत आजकाल अच्छा, अच्छा. कुठल्याही, का नाही करत मला माहिती नाहीये. पण हे जर का बघायचं असेल तर याचं उत्तर तर संवाद लिखाणाचं, म्हणजे एक तुम्हाला जर का उत्तम उत्तम सगळ्यात उदाहरण पाहिजे असेल तर तेंडुलकरांचं कुठलंही नाटक हा, हा. वाचून सखाराम काय बाईंडर. व्हायचं. हो हो, सखाराम बाइंडर तरी सुद्धा आपल्याला आज वाचताना जुनं वाटेल. पण काय आहे तेंडुलकरांच्या नाटकांमध्ये ना, म्हणजे सखाराम बाइंडर तर झालंच, पण मी एक संवाद म्हणून अशी पाखरे येते मला एक फार आवडतं. हा. त्याचं कारण असं आहे की ती जी मुलगी असते तिला नेमकं काय वाटतंय हे ती बोलतच नाहीये. ओके. हा सांगतोय आपल्याला, जो त्याच्या कॅरेक्टरचं नावच मला वाटतं अरुण सर नाही काय की असं काहीतरी, तर तो सांगतोय आपल्याला की बघा तिच्याकडे, तिचं असं आहे, तिचं तसं आहे, आणि पण ती नाही बोलत आहे.
किंवा तिचे जे वडील आहेत ते काही फार त्यांना काय वाटतंय कशाबद्दल काय हे काही बोलत नाही. ठीक आहे. एक असं म्हणतात की पूर्वीची जी नाटकं व्हायची तेव्हा एखाद्याला दुःख झालं तर तो बाजूला येऊन सोबत घ्यायचा किंवा तो गाणंच म्हणायचं. जे संगीत नाटकं असायची की जाऊ कोणाला शरण म्हणून तो ती गाणंच गाणार. आणि किंवा मग बाजूला येऊन हे सांगणार की आज माझं इतकं मोठं दुःखचं डोंगर माझ्या डोक्यावरती कोसळलंय, तर माझं असंच झालं, मी इतका वाईट आहे का, असं झालंय का वगैरे खूप 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 बोलायचे. तेंडुलकरांच्या नाटकामध्ये ते हे बोलतच नाही. अच्छा. ते बोलतात नाही ठीक आहे, काहीच झालेलं नाही. आणि ते न बोलण्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जास्त सिंपथी वाटायला लागते. तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल तो ती व्यक्ती जास्त खरी वाटायला लागते. ठीक आहे. आपण माणूस म्हणून आतून फार आळशी असतो. आपण फार जेवढं गरजेचं आहे तेवढंच करतो. म्हणजे जे फार बोलतात ना, एक तुम्ही सायकोलॉजी ऑब्झर्व केली तर ते असं फार एक असं एक्स्ट्रोवर्ट पद्धतीने असं ते फार व्यक्त होत असतात, फार बोलत असतात. त्यांना एक माझी खरं तर पर्सनॅलिटी बोरिंग आहे, तर मी काहीतरी करून ती इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करतो. हे फार त्यांना करायचं असतं, त्यामुळे ते ते अच्छा. करत असतात. एक एक अगदी मोगम झालं हे काही म्हणजे असं 100% हेच कारण आहे असं पण नाही. वेगवेगळी कारण असू हे वन ऑफ द रिझन्स आहे समजा. अं, नाहीतर नॅचरली आपण फार बोलत नाही. ओके ओके. आपण वी ऍक्ट, वी डू थिंग्स. आपण काहीतरी काहीतरी करत असतो आणि ते करताना कदाचित आपण त्याच्याशी संबंध नसलेलीच गोष्ट बोलत असू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल एक किचन मधला पाईप लीक होतोय. सीन असा जर का असेल की किचन मधला पाईप लीक होतोय आणि तो जो घरातला जो पुरुष आहे तो पाईप हे करताना काय म्हणतात तो पाना वगैरे घेऊन तो दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. आणि तो कंटिन्युअसली चिडलेला आहे. तो कंटिन्युअसली त्या पाईप बद्दल आणि ते "हे पाणी इथे कसं काय येतंय? तुला आधी अक्कल नाही का आली?" म्हणून तो बायकोला खूप बोलतोय, खूप बोलतोय. की "हे तुम्ही काय सांगतच नाही मला. हे बघ इथे तुम्ही चुकीचं भांडी घासता त्यामुळे माझा पाईप खराब झालाय आणि आता काय करायचं?" वगैरे असं तो खूप बोलतोय. अ, आणि मग आपल्याला कळतं की ऍक्च्युली काय झालंय की त्याची नोकरी गेली. ऐक. त्याची नोकरी गेलेली आहे. तो आता घरी बसलेला आहे. आता मी नेमका काय कामाचा आहे असं त्याला एक आयडेंटिटी क्वेश्चन पडलेलं आहे. बरोबर आहे. मी जर का हे असं लिहिलं की माझी नोकरी गेली, हा आता मी हा घरी हा. बसून काय आणि माझं इतकं मोठं हे झालंय की इतक्या वर्षांचं माझं अस्तित्व हे नोकरीमुळेच होतं. आता ती नोकरीच गेली. आता असं जर का तो बोलायला लागला, बोलायला लागला तर तर ते वाईट संवाद आहेत असं माझं मजा मत नाही आहे. येणार त्याच्यात. संवाद हे म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली जे मनात वाटतंय, हम्म. पात्राला जे काही एक्झॅक्टली मनात वाटतंय, हे मांडण्यासाठी म्हणून संवाद नाही आहेत. हे नाहीये. लपवण्यासाठी म्हणून संवाद आहेत. नाईस. मला जे वाटतंय हे समोरच्याला कळायला नको म्हणून आपण वागतो. म्हणजे आणि हे काय म्हणूया ही आपली आपण जे काय सिव्हिलायझेशन म्हणून आपण जे काय आज बनलेलो आहोत, आपली सगळ्यांची ही कंडिशनिंग आहे. की मला एखादी गोष्ट अत्यंत काहीतरी मला वाईट वाटत असेल आणि मी रस्त्यावरती चाललोय, तर मी छाती पिटत केस ओढत रडत रडत नाही जाणार. तसं मी गेलो तर मला वेडा समजतील. बरोबर बरोबर. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल खूप काय म्हणूया मग काहीच्या काय खुश झालो असेल तर मी उगाच नाचत उड्या मारत आणि प्रत्येकाला मिठ्या मारत बसलो तर मला मारतील घरी. बरोबर. Yes. आपलं ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग कसलं माणूस असण्याचं जे ट्रेनिंग झालंय इतक्या वर्षांचं, हे आपले इमोशन्स लपवण्याचं ट्रेनिंग झालं. लपवण्याचं ट्रेनिंग. अच्छा. हे व्यक्त करण्याचं झालेलं नाही. ओके ओके. सही. आणि हा प्रॉब्लेम आहे. हा ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे आपला. त्यामुळे आणि विशेषतः हा पुरुषांचा प्रॉब्लेम आहे. बायका त्या मनाने इमोशनली जास्त इंटेलिजंट असतात. त्या प्रोसेस करू शकतात त्यांना काय होतंय हे मी परत ह्याचे काय म्हणूया आपण अपवाद असतील किंवा जे हा काय हा. असेल पण जनरली
जे दिसतं समोर, जे ऑब्झर्व करण्यात येतं ते हे आहे की त्या युजली इमोशनली इंटेलिजंट असतात, त्यांना समजतं, त्या व्यक्त बेटर होऊ शकतात. एस्पेशली बायका बायकांचा ग्रुप असेल तर तेव्हा त्या जास्त बेटर व्यक्त होतात. आणि पुरुषांना तर इमोशनली म्हणजे तुम्हाला जे वाटतंय हे व्यक्त होणं अं, हे काय म्हणूया एक कमकुवत असण्याचं लक्षण आहे, अच्छा. ही विकनेस आहे असं त्यांना जे काही सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते जास्त अवघड असतं. आता माझे जे पात्र आहेत त्यातला एक पुरुष असेल, एक बाई असेल आणि सिच्युएशन दोघांसाठी सारखी असेल, तर ही व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आणि ही व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे, यात फरक असणार आहे ना. आलं लक्षात. आणि हा फरक त्यांच्या संवादात दिसायला पाहिजे. ओके ओके. आलं लक्षात. त्यांची त्या पॉइंटला असलेली मानसिकता त्या संवादात दिसायला हवी. अच्छा अच्छा. ते त्या नाईस. पॉइंटला म्हणजे ते कुठल्या काळात राहत आहेत हे त्यांच्या संवादात दिसायला हवं. ओके. म्हणजे म्हणजे पूर्ण सर्कमस्टन्सेस न सांगता ती जी सिच्युएशन आहे ती ऑब्झर्व करून जे आतून निघतं ते खरे संवाद असतात. माझं असं म्हणणं आहे की ती ऑब्झर्व पण नाही, हा त्याचं सिच्युएशन वरचं रिॲक्शन म्हणून जे तुमचं निघतंय ते हा. येस येस. अगर ते म्हणजे काही अशी नाटकं असतात ज्यात सगळीच पात्र खूप हुशार असतात हम्म. आणि त्यांना नेमकं माहिती असतं की काय प्रॉब्लेम आहे आणि ते जे ऑब्झर्व म्हणतो आपण तसं ते ऑब्झर्व करतात, की ते सतत ऑब्झर्व करत असतात आणि त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. वास्तविक आयुष्यात आपण सगळे इतके हुशार असत नाही. नाही. आणि मी दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य बघताना मलाही दिसू शकते की नाही नाही हा चूक करतोय, त्याने आता ही नोकरी सोडायला नकोय, हा चूक करतोय मला दिसतंय. आणि ते खरंच पण असते ते चूक. पण मी जेव्हा माझ्या आयुष्यात असतो तेव्हा मला स्वतःबद्दल ह्या गोष्टी कळत नाही. ओके. आलं लक्षात. तेव्हा मी फक्त ह्या क्षणात जगतोय ना. मी अच्छा. तेवढंच करतो, मी अजून काय करू शकतो. नीरज सर, तुम्ही खूप छान उत्तर दिलं मागच्या हम्म. प्रश्नाचं. तर आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत आणि आपली मुलाखत आता जवळपास संपण्यातच आलेली आहे. तर आता माझा पुढचा हम्म. प्रश्न असा असेल की तुम्ही सध्या काय वाचन करत आहात किंवा कुठलं नॉवेल वाचताय किंवा नाटक बघितलं इतक्यात किंवा वेब सिरीज वगैरे कुठली बघितली इतक्यात किंवा तुम्ही काय रिकमेंड कराल? नाही रेकमेंड काय करणार मी. नॉवेल म्हणजे मी आता एक स्टीफन किंगचं इट नावाचं एक नॉवेल आहे, ते मी वाचतोय. ते खूप जुनं नॉवेल आहे, म्हणजे मला वाटतं 84 मध्ये वगैरे कधीतरी ते आलं असेल. पण ते मी वाचलंच नव्हतं. तर ते एक वाचतोय. हॉरर नॉवेल आहे, मला ते आवडतं वाचायला. तर ते एक वाचतोय. सिरीज मी आता एक फॅमिली मॅन बघितलं, जो नवीन सीझन आलाय तो. आणि उत्तम झालेला आहे तो असं मला वाटतं. आणि ते ते चांगलंच करतात दरवेळेला. म्हणजे राज अँड डी के हे जे आहेत क्रिएटर्स, ते म्हणजे प्रत्येक वेळेला ते काहीतरी नवीन आणि काहीतरी मस्त ते हे करतात. त्यामुळे ती एक सिरीज मी बघितली. सिरीज काय सध्या आमच्या घरी स्क्रीन टाइम कमी ठेवायचं वगैरे असं अच्छा. सगळं हा असल्यामुळे बरोबर. फार टीव्ही बघून होत नाहीये माझा. नाहीतर मी आधी खूप बघायचो. आता ते थोडस कमी झालंय कारण की मुलगी लहान आहे, बरोबर. त्यामुळे ते काय फार बघता येत नाही. अं, नाटकं जी आता चालू आहेत ते त्यातली बरीचशी बघितली आहेत मी, मला वाटतं. त्यातलं एक असेन मी नसेन मी एक मला खूप आवडलेलं अच्छा. नाटक आहे. तर ते बघायला हवं असं एक मला वाटतं संदेश सगळ्यांनी. कुलकर्णींचं. संदेश कुलकर्णीने हा लिहिलेलं आहे. हा. येस. उत्तम लिहिलेलं आहे. नीनाताईंचं काम आउटस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तर एक एक्सपिरियन्स म्हणून ते बघायला हवं असं मला वाटतं. भूमिका मला बघायचं आहे. ते काय ते जुळून आलेलं नाहीये, कारण की ते नेमकं ते मी बोरिवलीत राहतो तिकडे असतं त्यावेळेला मी नसतो, असं ते काहीतरी झालेलं आहे. तर ते आयदर काहीतरी कुठेतरी जाऊन, पण ते मी बघेन लवकरच. आणि ते एका नाटकाबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, पण ते मी अजून बघितलं नाहीये. फोक फोक आख्यान आख्यान. की फोक आख्यान. हम्म. आख्यान असं एक मी खूप ऐकलंय आणि मला हो खूप हो लोकांनी हो. सांगितलं ते बघायलाच हवं. पण ते काही मी अजून बघितलेलं नाही, तर त्याचं पण येस. कधी तो चान्स मिळतो बघायला. आता काय झालंय मला
घरच्या काही गोष्टी सांभाळायला लागतात, त्यामुळे असं ठीक आहे लागलंय आता जाऊया असं करणं जमत नाहीये. आलं लक्षात. त्यामुळे ते कधी जुळून येईल तेव्हा बघू, तेव्हा मी येस. बघेनच. येस. छान सांगितलं सर तुम्ही. सर माझा पुढचा प्रश्न आहे की नवीन काय सध्या तुम्ही लिहित आहात किंवा आम्हाला काय बघायला मिळणार आहे तुमच्याकडून? हा, एक लिहिलेलं नाटक आहे ते माझ्याकडे, डायरेक्ट करायला म्हणून आलेलं आहे. ते मी लिहिलेलं नाही, ते अजून कोणीतरी लिहिलंय. अच्छा. पण ते थोडं काहीतरी ते आधी लिहिलेलं आहे की असं काहीतरी, आणि त्याचं थोडस फॉर्म आणि हे थोडस म्हणजे व्यावसायिक नाटकाला पूरक असं इतपत नाहीये, तर मी ते थोडस ते त्याच्यावरती एक नव्याने थोडं काम करतोय. ओके. ते जर का झालं व्यवस्थित आणि मला मनासारखं आणि जे प्रोड्युसर आहेत त्यांच्या मनासारखं ते झालं, तर कदाचित ते होईल लवकरच. त्याच्यावरती आत्ता काम चालू आहे माझं. अं, त्या व्यतिरिक्त मी एक फिल्म लिहितोय ओके. स्वतःसाठी म्हणून. म्हणजे हे कोणीही विषय दिलेला नाहीये मला या फिल्मचा. मला काहीतरी म्हणावं असं वाटतंय, मला अशा पद्धतीची एक फिल्म लिहावीशी वाटली, म्हणून ती मी लिहितोय. अं, दोन माझी ओरिजिनल नाटकं आहेत. तर ते ते मात्र ती कधी होणार आहेत की काय होणार आहे त्याचं मला माहित नाहीये, कारण की त्याचे जे काही मी रिडिंग्स केलेले आहेत ते काय फार म्हणजे मला खूप आवडलेली आहेत, पण ते त्याच्यातली काही कमर्शियल व्हॅल्यू कदाचित वाटत नाही, कारण ते कॉमेडी नाहीये. अच्छा. अच्छा. त्यातलं एक आहे ते पॉलिटिकल सॅटायर आहे, आणि त्यामुळे ते मी समजू शकतो की ते कोणाला करायचं नसेल आत्ताच्या परिस्थितीत. आणि दुसरा आहे तो मात्र ड्रामा आहे, तो फॅमिली फॅमिली. रिलेशन्सचा तो ड्रामा आहे. तर ते मला माहिती नाही, ते लिहून तयार आहे, ते आता जेव्हा होतील तेव्हा होतील. येस. कधी कधी असं होतं की ते मग मला सुचतं की अरे ह्याच्यामध्ये हा बदल करायला पाहिजे, तर ते मी आत्ता जे लिहितोय ते बाजूला ठेवून कधी कधी मी त्याच्यावरती पण एक नवीन अच्छा. अच्छा. काहीतरी जर का सुचलं तर मग मी ते लिहित असतो. येस. अं, मी ऍज अ रूल मी लिहित असतो युजली. म्हणजे अलीकडे असं झालंय की खूप लोकांना असं वाटतं की मला एक कन्सेप्ट सुचली आहे, आणि ती सॉलिड आहे आणि त्याच्यावरती काहीतरी होऊ शकतं, पण मग त्यांना ती लिहिता येत नसते. बरोबर. मग ते लेखकांना शोधतात आणि ते त्यांना सांगतात ही माझी कन्सेप्ट आहे, तर ह्याच्यावरती तू लिही मग. आता लेखकांचं काय होतं की आम्हाला ती कन्सेप्ट काही आवडलेली नसते, अच्छा. ती काही आमची कन्सेप्ट नसते. सी मी इतका वेळ जे सांगितलं ना त्यातलं त्यातला मुद्दाच तो असा होता की मला जे वाटतं ते मी लिहिणार, बरोबर. आणि ही जी कन्सेप्ट असते हा परत विषयच असतो. येस. येस. त्यात काही पॉवरफुल गोष्ट नसते, याच्यामध्ये काही नाटकीयता नसते. त्यामुळे ते आम्हाला सांगतात की जरा ही कन्सेप्ट अरे सॉलिड आहे, तू मस्त लिहिशील तर तू हे लिहून दे. मग ती एवढी चांगली आहे आणि इतकं जर का त्याच्यामध्ये कथाबीज आहे तर हे तुम्ही स्वतः का नाही बरोबर. आई कशाला. ग. हा, तर त्याचं कारण असं आहे की त्यात नसतं काही फारसं. अच्छा. आणि लेखकाकडून अपेक्षा ही असते की आम्ही काहीतरी जादू करून त्याला मॅजिकली चांगलं करणार, ते आम्ही नाही करू शकत. आम्ही त्याच गोष्टी उत्तम सांगू शकतो ज्या आम्हाला सांगायच्या आहेत. आम्हाला सांगायचे. हा, आता दुर्दैवाने ज्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत, जे आम्हाला व्यक्त व्हायचंय त्याच्यावरती कोणाला पैसे नाही लावायचे. हा. हा. येस. अं, पैसे त्यांना कन्सेप्ट वरती, त्यांच्या जे काय काहीतरी ते असं सेन्सेशनल विषय असणार, चमत्कारिक काहीतरी असं त्यावरती त्यांना ते पैसे लावायचे. त्यामुळे बऱ्याचदा त्या कन्सेप्ट वरती लिहावं लागतं. तरी मी त्यातल्या त्यात अशाच वेळेला लिहितो की ज्याबद्दल मला काहीतरी वाटत असेल, ज्याबद्दल माझं काहीतरी म्हणणं असेल, ज्याबद्दल मला काहीतरी सुचत असेल, दिसत असेल, मला काहीतरी व्यक्त व्हायला त्यात मिळत असेल, तर मी त्याबद्दल लिहितो, नाहीतर मी नाही म्हणून सांगतो. अं, आत्ता जे मी लिहितोय ह्या कन्सेप्ट देणं ह्या कन्सेप्टला कंटाळून मी आता स्वतःसाठी मला जे वाटतं ते लिहितोय. ह्याचं पुढे काय होईल नाही होणार मला माहित अच्छा. नाहीये. आलं लक्षात. आलं. पण मला एखादं काहीतरी व्यक्त व्हायचंय, मला त्यातून काहीतरी कागदावर आता म्हणायचं. तुम्ही व्यक्त होत आहात.
हा, कागदावर म्हणजे तेच कॉम्प्युटरवर पण. हा, तेच तेच कागद आहे ते. आलं लक्षात. करेक्ट. तर मी फक्त आता मला जे वाटतं ते लिहितंय. उद्या कदाचित ते विकलं जाईल किंवा नाही जाणार. जाईल जाईल सर, जाईल. ते तुम्ही लिहिताय ठीक आहे. म्हणजे सर काहीतरी भन्नाटच असणार आहे. हो, ते माझ्यासाठी तर भन्नाटच असतं. मला खूप येस. आवडतं. येस. पण ते येस सर. करेक्ट. तर असं सर, चाललंय. हा, आपल्या गप्पा गोष्टी खूप छान झालेल्या आहेत. तुम्ही तुमचा वेळ, खूप खूप अनमोल वेळ आम्हाला दिलात. इतके छान उत्तर दिलीत सगळ्या प्रश्नांची. सगळे कॉन्सेप्ट अगदी क्लिअर केलेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येक मीटिंगचे काही मिनिट्स असतात, तसे हम्म. या पॉडकास्टचे पण काही मिनिट्स आपण काढले. तर तुम्हाला काय सांगा असं वाटेल, हा पॉडकास्टचा तुमचा अनुभव कसा होता? पॉडकास्टचा म्हणजे माझा हे अनुभव म्हणजे ते एक हा, उत्तम जसं, होता. हा. मला मला असं वाटलं की आधी एक त्याला एक मुद्देसूद असं स्वरूप होतं. त्यामुळे एक आपण काहीतरी रॅन्डम गप्पा करतोय असं नव्हतं. सी मी जे नाटकाच्या क्राफ्ट बद्दल बोललो ना, तेच इथे पण अप्लाय होतं की तुम्ही आधी एक स्केलेटन तयार केलेलं आहे. हा हा. ह्या बद्दल साधारण आपण बोलणार आहे. तर त्या गप्पांना सुद्धा एक फोकस येतो की आपण नेमकं कशाबद्दल बोलत आहोत. येस येस. मग ते रॅन्डम किस्से सांगत बसण्यात काहीतरी हे करण्यामध्ये नाही. वेळ वाया जात नाही. आणि आजकाल इतके म्हणजे एकतर लेखनाला घेऊन फार कोणी करत नाहीये, कारण की जनरल पब्लिकला लेखकांचं काय त्यापेक्षा ऍक्टर्स ना बघायला किंवा त्यांचं जे स्वाभाविक आहे. म्हणजे मला हा हा हा. स्वतःला पण तेच जास्त हे आवडेल. तरी सुद्धा आपण एक क्राफ्ट बद्दल लिखाण काय करायचं कशाबद्दल एक थोडं थोडं कॉम्प्लिकेटेड आणि थोडं एक डिस्कशन केलं. हे छान वाटलं. येस. तर चांगला होता अनुभव. ठीक आहे. थँक्यू सर, तुम्ही आलात, इतकं छान व्यक्त झालात. अं, परत आपण तुमच्या नवीन प्रोजेक्ट आला की मी तुम्हाला परत बोलून, मी परत प्लीज या आमच्या पॉडकास्टवर. आणि मी आता डेफिनेटली. तुमचा निरोप घेतो. तर येस. थँक्यू. येस सर, तर हे होते नीरज शिरवाईकर सर. त्यांनी आपल्याला खूप छान गोष्टी सांगितल्यात, अनुभव सांगितले. लिखाणाची प्रोसेस कशी असते, नाटक कसं लिहायचं, कसं बसवायचं, हे सगळं सांगितलं. त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि TH नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट पण करा. ठीक आहे, थँक्यू.